रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा या सह्याद्रीला माझा शुभा कसा होता, विचारा या सह्याद्रीला माझा शुभा कसा होता. जानता राजा तो अयोध्येत राम कसा होता, जानता राजा तो अयोध्येत राम कसा होता. संस्कारातून जपला ज्यांनी जिजाऊंचा वसा होता, जिजाऊंचा वसा होता, जिजाऊंचा वसा होता. सर्वप्रथम स्वराज्याचा मातीचा मानबिंदू, स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. सन्मान्य व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवारी आणि येथे जमलेले माझे सर्व मित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. मी कृतिका नरेंद्र बोरसे, इयत्ता 5वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव मनपा शाळा क्रमांक 25. सह्याद्रीच्या कडा कबराला ही पाजर फुटेल, डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल, झाडे झुडपे ही शहारतील आणि या विशाल नभलाही ज्याच्या पुढे झुकावे लागेल, असा रयतेचा राजा, ज्याला कितीही विशेषणे लावली तरी कमीच पडतील, असा राजा म्हणजे राजाशिव छत्रपती. शब्दही पडते अपुरे अशी शिवरायांची कीर्ती, शब्दही पडते अपुरी अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभून दिसे जगती, अवघ्या जगात शिवछत्रपती, अवघ्या जगात शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर तपाचा कडकडाट झाला. तरीही चौघडे वाजली, साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली. या थोर दिनी मासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजींचा जन्म झाला. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवा तिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला. बाळराजांना त्यांचे वडील शहाजीराजांचा पारता सहवास लाभला नाही, तरीही मासाहेब जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार दिले. बाळराजांनी वयाच्या 15व्या वर्षी 1645 साली रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले, तरीही स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून ते किंचितही बाजूला सरकले नाही. म्हणून आधी लगीन कोंढाण्याचे असे बनणारे तानाजी मालुसरे, काजीप्रभू देशपांडे, जीवा महाला, शिवा काशीद, हिरोजी फर्जत, नेताजी पालघर आदी जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले. मुठभर मावळ्यांच्या साह्याने त्यांनी आकाशभर स्वराज्य निर्माण केले. गनिमी गावाच्या साह्याने त्यांनी अनेक संकटांना ते सामोरे गेले. प्रतापगडावरील पराक्रम, आग्रेवरील सुटका व शाहिस्तेखानाची फजिती ही त्यांची शौर्य व पराक्रमाची आणि मुत्सद्देगिरीची महती पटवून देतात. शिवाजी महाराज हे अष्टपैलू सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व होते. त्या शिवाजी महाराज प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला. शिवाजी महाराजांनी अवघे त्यांचे आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले. शेतकऱ्याच्या काळीलाही धक्का लागू दिला नाही, म्हणून म्हणून विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभाव कितीही वाढला तरीही यश मिळवायचे असेल तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही. सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच छत्रपती शिवरायांची शिकवण, हीच छत्रपती शिवरायांची शिकवण. ताजमहल जर एका प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला, 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला जर 150 वर्षे लागली, मात्र अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत छत्रपती शिवरायांनी जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी बरेच. चीनच्या भिंतीला आपण जगातील आश्चर्य मानतो, तर मग ही काय आहे? अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा, गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. आपला राजा कुठलाही धर्म किंवा जातीविरुद्ध नसून तो फक्त न्यायाविरुद्ध होता, हे समजून घ्यायला हवे. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता, छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता, खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. सार्वजनिक व्यावसायिक क्षेत्रात किंवा व्यक्तिगत आयुष्यात महाराजांचे या गुणांचे पालन करणाऱ्यांना यशस्वीता बरोबर येणारी, सांभाळून घेणारी माणसे नेहमीच भेटतील याची प्रचिती. त्यांच्या बरोबर असणारे मावळ्यांविषयी सांगायचं झालं ना तर एवढंच म्हणे, 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येताजी, 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात घोडा दिल्ली वरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी, शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी, ठाड्या वाघाला सामोरे जातो आणि त्याला उगा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सर्वांना एकत्र घेतो आणि
त्यांचा मृत्यू 6 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला असला तरीही ते आज सर्वांच्या मनामनात आहे. एवढं बोलून मी या महाराजात कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या भाषणात पूर्ण विराम देते. जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी.